राज्यात हिंदी सक्ती नको, हिंदी शिकू द्यावी पण हिंदीची सक्ती नको, अभिनेता स्वप्नील जोशीचं परखड मत. मालेगाव जन्म दाखला घोटाळा प्रकरण, नायब तहसीलदार आणि त्यांच्या पत्नीच्या अडचणीत वाढ. नायब तहसीलदार संदीप धारणकर आणि त्यांच्या पत्नी दीपाली धारणकरांच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ. ग्रेटर नोएडा ते शारदा युनिव्हर्सिटीतील गर्ल्स हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या. 21 वर्षीय विद्यार्थिनीनं गळफास घेतली आत्महत्या. बुलढाणा जिल्ह्यात हुमणी अळीमुळे 331 हेक्टर क्षेत्र बाधित. किडीच्या आणि अळीच्या आक्रमणामुळे सोयाबीन पिकाचं अतोनात नुकसान. साताऱ्यातल्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर. पावसामुळे कोयना नगरचा ओझरडे धबधबा प्रवाहित, पर्यटकांची गर्दी. भर रस्त्यात अल्पवयीन मुलीला जिवंत जाळलं. ओडिशाच्या पुरी जिल्ह्यात काळीमा फासणारी घटना. जलजीवन मिशनची कामं निधी अभावी ठप्प. 2,487 कोटी रुपये थकले. 5,634 गावातील कामं रखडली. नाशिकच्या आठवडे बाजारात महिलांकडून सोनसाखळीची चोरी. मध्य प्रदेशमधून 2 महिलांना पोलिसांनी केली अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.